आपल्याबरोबर अविनाश जाधव आणि राजन विचारे दोघे देखील। राजन विचारे यांनी आता आपलं मत मांडलेलं आहे, पण आता अविनाश सर काय सांगाल, आजचा हा मोर्चा यशस्वी झाला, विजय मिळाव्यासारखंच काय वाटतंय? मला असं वाटतं की आज पुन्हा एकदा मराठी माणसांनी आपली ताकद दाखवली। आमच्यावर कितीही दडपशाही केलीत, किती कायद्याचा गडगा उगारलात तरी आम्ही गप्प बसणार नाही। मराठी माणसावर जिथे अन्याय होणार तिथे आम्ही एकत्र येणार आणि ताकदीने उभे राहणार। आज आज पुन्हा एकदा एक युती दिसून आली, मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची मराठी माणसाची युती आहे। हे देखील इथे मराठी माणूस म्हणून आलेत। मी या आंदोलनाची सुरुवात मराठी माणूस केली होती, बरोबर आहे। सो हा सगळा विजय हा इथल्या मराठी माणसाचा आहे, मीरा भाईंदर मधल्या मराठी लोकांचा आहे। काल तुम्हाला अटक केली, आज पहाटे अटक केली, हे 11-12 तास कसे गेले, काय होतं पोलीस स्टेशनमध्ये? 11-12 कारण काय सांगितलं मला? जेव्हा काल सकाळी आज सकाळी 3 वाजता माझ्या घरी जेव्हा पोलीस आले त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं की बोला साहेब, मी मराठी माणसासाठी आंदोलन करतोय। दुसरी गोष्ट, हे महाराष्ट्रात आहे, अधिवेशन चालू आहे, तुम्हाला याचा त्रास होईल। तर त्यांनी सांगितलं मला माझ्यावर प्रचंड दबाव आहे, मला तुम्हाला अरेस्ट करावं लागेल। मग मी म्हटलं बाबा, गृह खात्याकडनं आदेश असतील, त्याशिवाय अधिवेशन चालू असताना एका मराठी माणसाला अरेस्ट करणं कठीण आहे। पण आता मुख्यमंत्री सांगतात की आमच्याकडनं काय असे आदेश नव्हते। सो जर संबंधित त्या जे कोणी अधिकारी आहेत ज्यांनी तुमच्या नावाचा वापर करून हे सगळं केलंय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। राजन विचारेंना पण काल नोटीस आलेली होती, त्यांना देखील अशा प्रकारे सगळ्यांनाच पकडणं आणि मोर्चा होऊ न देणं एक प्रकारे दडपशाही आणि एक प्रकारे अतिरेकी कारवाई वाटते। तुम्ही महाराष्ट्रात आहात, महाराष्ट्रात मराठीचा ज्यावेळेला विषय असेल त्यावेळेला अशी दडपशाही आम्ही सहन करणार नाही आणि होणारही नाही। आणि ते तुम्हाला वारंवार दिसेल, आज मीरा भाईंदरमध्ये घडलं, उद्या आमच्या ठाण्यात घडेल, परवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही राज्यात घडेल। त्यावेळेला अशी कुठलीही गोष्ट घडेल त्यावेळेला कोणीही मराठी माणसाच्या विरोधात मोर्चा काढायची हिंमत करू नये, म्हणून आजचा हा मोर्चा होता। प्रताप सर नाही आले होते मगाशी आणि सगळ्यांनी त्यांना विरोध केला, त्यांना शेवटी इथून जावं लागलं, काय वाटतं याच्यावर? मला वाटतं की एक मराठी माणूस म्हणून जर ते आले होते तर मराठी माणसाला पाठिंबा देत असतील, पण दुसऱ्या कुठल्या हेतूने आले असतील तर मग त्याचा उद्देश आपण समजू। लोकांनी त्यांना घोषणा देऊन आणि हे करून त्यांना परत पाठवलं। मराठी माणसाच्या विरोधात आता आपण जाणं योग्य नाही, आपण सगळे मराठी एकत्र राहिलं पाहिजे असं माझं मत आहे। पण हा जो विषय आहे आता मराठीचा, तो किती दिवस किंवा किती काळ कशा प्रकारे आंदोलन सुरू राहणार आहे आपलं? मला असं वाटतं की हा आंदोलन जे आहे ते आता जी काही एकीकरण समिती आहे किंवा जी सगळी लोक आहेत, मी त्या सगळ्यांशी एकदा बोलीन आणि पुढचं आंदोलन कसं पुढे जाईल याच्या बाबतीत डिस्कस करेन। धन्यवाद। आमच्या बातचीत केल्याबरोबर अविनाश जाधव आणि राजन विचारे आपल्याशी बोलत होते। आंदोलनाच्या नंतर विजयी आंदोलन झालेलं आहे, त्या विजयी आंदोलनाच्या नंतर अविनाश जाधव आपल्याशी बोलत होते। कॅमेरामन विनय अक्षय भाटकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।